स्वरूपाचं आहे. विठ्ठल नामदेव महाराज ज्ञानोबरायला म्हणतात ब्रह्मात्र चैतन्य म्हणजे ज्ञानोबर आहे. त्याचं वर्णन केलंय. दैवज्ञाचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा निवाळा ज्ञानोबा माझा कैवल्य. मोक्षानंच आकार प्राप्त केला आणि त्या मोक्षाचा आकार प्राप्त झाला म्हणजे ज्ञानोबरायचा आकार तयार झाला. विठ्ठल ज्ञानराज. आता हे ज्ञानराज आम्हाला आमच्या गुरुजींनी याच्यावर 8 महिने शब्दावर बोलले होते. ज्ञानराज एका शब्दावर होतो 8 महिने. कारण ही परंपरा 1 मिनिट महाराज परमहंसांची जगात जर्मनी भारतात अध्यात्म ज्ञानाचा मला हे जिल्ह्याचं मला नाही कसं पहिला मात्र परभणीत होता. आम्ही व्यवहारासाठी जालन्यापर्यंत परभणीत होता. जगामध्ये त्याप्रमाणे संशोधनाकरता इन्व्हेंटेशन जगामध्ये जर्मनी भारतात प्रमाणे ज्ञान कोणाचे तुम्ही विचार करा. जगामध्ये कोणी कोणाचे नाव पाठीमागे लावू जगात एकच गुरुजी म्हणजे रघुनाथ महाराज परभणीकर संस्थान गुरुजी. आम्ही 8 महिने शब्दावर ऐकलं होतं आमच्या महाराजांना. ज्ञानराज पुन्हा माझी माझं म्हणण्यामध्ये आपण लागते माझी हे ज्ञानोबा माझे आहे. आदेश माझा आहे. आपलं म्हणलं तर जरा कॉमन वाटतं पण माझा देश भारत माझा देश आहे म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान म्हणून ज्ञानराज माझे. आणि कसे आहेत एवढ्यांची मावली जगामध्ये जेवढे योग्य आहेत त्याच्यामध्ये ज्ञानोबा हे टॉप मोस्ट आहे. टॉप मोस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री गुड बेटर बेस्ट म्हणजे ज्ञानोबा सारखा योगी आजपर्यंत झाला नाही आणि जगाच्या इतिहासामध्ये होणार नाही म्हणून ज्ञानराज माझी योग्यांची माऊल. त्यांनी काय केलं जे नेहमी माझी योग्यांची माऊली ज्याने निजामावरची हिंमत नाही. खाली काय बघा मी पाच बघत झालो 10 वर्ष 18 मिनिट झाले. मला ते बरोबर करायला किती डॉट बॉल गेलं नाही पाहिजे. नोबल मिळालं काउंटिंग करायला माझ्या हातात बघायला व्हॉट्सअप बघा ना काही बघा.